या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। बारामती दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला। सरकारला विनंती करतो की 2 समाजामध्ये वाद निर्माण होत आहे, तो कुठेतरी थांबवला पाहिजे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे। तसेच मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत, त्यांची तब्येत खालावली आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असे देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे। मी एवढंच म्हणेल की कसं आहे की या इलेक्शनमध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत, महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो। त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे, नाहीतर काँग्रेस असेल, नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो शिवसेना आहे, याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात। आणि मग अशात जर कुणी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे कार्यकर्त्याचं, ते आदरणीय पवार साहेबांपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे। माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली, पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही, कारण शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत, आम्हाला पण हे सीट सोडावं। आता तिथं जर असं इच्छा व्यक्त केली, अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत। इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं, निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं। दादा, पुरंदरमध्ये आता जो विषय झाला की राष्ट्रवादी पण मागते जागा, काँग्रेस आता विद्यमान आमदार आहेत, तर मग अशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती होती आता की तुम्ही आज उमेदवारी जाहीर करणार होते, तर तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही फक्त या ठिकाणी युवकांच्या मेळाव्यासाठी आलाय। मग अशी देखील एक मोठ्या प्रमाणावरती पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे की जर राष्ट्रवादीकडून जर मागणी केली जाते तर मग आघाडीमध्ये बिघाडी होते का? आता तेच सांगितलं। आता माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला इच्छा व्यक्त केली। मी थोडी म्हणतो आघाडीमध्ये बिघाडी झाली। आता तिथं मी तर लढणारच आहे, आणि त्याच्याच बरोबर जर तिथं वेगळा निर्णय आमच्या नेत्यांनी आणि सर्व इतर नेत्यांनी जर घेतला, तिथं दुसऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला संधी दिली, तर त्या भूमीचा मान राखत, विचाराचा मान राखत, तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेत मी सुद्धा त्यांचं काम करेल। शेवटी नेते निर्णय घेत असतात, कार्यकर्ते नाही। आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत, आम्ही फक्त इच्छा व्यक्त करू शकतो, निर्णय घेणारे हे आदरणीय पवार साहेब आहेत। मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत, बरेच दिवस झाले, त्यांची तब्येतही खालावली, मात्र सरकार लक्ष देत नाही, काय कारण असावं किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का सरकारने? हा सामाजिक विषय आहे। मी सरकारला विनंती करेल की जरांगे भाऊ पाटील जे उपोषणाला बसलेले त्यांची तब्येत ही खालावलेली आहे, त्यांची तब्येतीची काळजी ही कुठेतरी घेतली पाहिजे। त्याच्याचबरोबर मी सरकारला विनंती करतो की 2 समाजामध्ये जो वाद निर्माण होत आहे तो कुठेतरी आता थांबवला पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, निर्णय काहीतरी घेतला पाहिजे। तुमच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आहेत, तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते। त्यामुळे कुठलाही वाद न घालता कुणीही त्याच्यामध्ये राजकारण विरोधी पक्षातून करत नाही। फक्त सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की न्याय हा तिथं मिळाला पाहिजे, त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि योग्य असा निर्णय लवकरात लवकर सरकारकडून घेतला जावा। आणि आरोग्याच्या बाबतीतली सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांनी काळजी घ्यावी, कारण का समाजासाठी लढत असताना आपण आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची सुद्धा काळजी करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे। शेवटी निर्णय हा त्या व्यक्तीचा असतो। दादा, सरकार टाळतंय, सरकार एकंदरीत कुठेतरी विधानसभेची ही तयारी असं तुम्ही थोडंसं उशिरा आला। मी एवढंच सांगितलं की प्रत्येक तालुक्यामध्ये असणारा जो कुठला तालुक्याचा अध्यक्ष आहे त्या पक्षाचा आपली एक इच्छा व्यक्त करणं ही त्यांची जबाबदारी आहे। महाविकास आघाडीमध्ये जे सर्व घटक पक्ष आहेत ते सर्व लोकशाही मानणारे जपणारे पक्ष आहेत। आणि मग अशात लोकशाही म्हणजे काय, बोलून दाखवणं, चर्चा करणं, ती चर्चा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षामध्ये सुरू आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेने इच्छा व्यक्त केली आहे उमेदवारीची। शेवटी तिथं मी सुद्धा हेच म्हणत आहे की येत्या काळामध्ये आमचे जे नेते पवार साहेब, राहुल गांधीजी, काँग्रेसचे मोठे नेते आणि उद्धव ठाकरे साहेब जो कुठला निर्णय तिथे घेणार आहे तो आम्हा सगळ्यांना स्वीकारावा लागेल। माझ्या मतदारसंघाला सुद्धा, पुरंदरसाठी सुद्धा आणि इतरही सर्व मतदारसंघाला सुद्धा। विचारातून मग असे काही फ्लेक्स आपल्याला दिसतात। शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो, तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिथं असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या व्यक्तीला नाही तर मंत्रीपद मिळत असतं। तर शेवटी नेत्याची चूक नसते, कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला
म्हणजे पद मिळालं असं नसतं. सगळ्यांनाच काम त्या गोष्टीसाठी करावं लागतं. मराठा आणि धनगर आरक्षण राज्यात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरण्यास कुठेतरी सरकार अपेक्षित झाली का? मी एवढंच म्हणेल की सरकारने पुढाकार घ्यावा, सगळ्यांना विश्वासात घ्यावा, योग्य असा मार्ग काढावा. याच्यावर आम्ही तरी राजकारण करत नाही, न करणार आहोत. आणि त्याच्याच बरोबर जे काही आज सत्तेत आहे, जसं की आता तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला, देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर समाजाने आरक्षणसाठी एक लढा उभा केला होता, सगळे समाज बांधव तिथं आले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. आता 10 वर्ष झाली, किती कॅबिनेट झाल्या, त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं? मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून 2013-14ला 16% आरक्षण दिलं होतं, 50%च्या वर, आणि ते टिकूही शकलं असतं. तर सदावर्ते नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना. आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात? देव माणूस. त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा, कोर्टात जाऊ नका, तर मग ते 16% आरक्षण हे अजून टिकलं असतं. त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय. हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत जे राजकारण केलं जातं, आरक्षणाच्या बाबतीतलं राजकारण केलं जातं, हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. दादा, बारामतीत गेल्या काही दिवसांपासून निनावी पत्रांचा सुळसुळा झाला. यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एक निनावी पत्र व्हायरल झालं. यामधून पवार साहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवारांना बारामतीकरांवर घालू नका असा स्पेसिफिक उल्लेख करण्यात आला. कसं पाहताय? आता कोण पत्र लिहितंय, ते पत्र प्रसिद्ध केलं जातं, त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो. असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात, आत्महत्या करत असताना पत्र लिहित आहेत, त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही. शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्यावर ते पत्र लिहितात, त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही. पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती, तर मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे. गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ते कुणीतरी पेपरवर लिहावी, पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोहोचावी, आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत, आणि ते त्या नेत्यांनी सिरियसली घ्यावं. कारण आताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली, सत्ता पडली, लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही. त्यामुळे त्या हा सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा होऊ नये असं मला तरी वाटतं. दादा, मराठा आंदोलनाला शरद पवार साहेबांचा पाठिंबा मिळतो असं राज्यभर माहिती. तोच पाठिंबा ओबीसी आंदोलनाने मिळत नाही, हाकेंच्या आंदोलनाला असे एक आरोप केला जातो. त्याबाबत काय आपली? तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे, नाहीतर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे. आता चर्चा वेगळ्या वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते. आता चर्चा करणारे सुद्धा वेगळे लोक असू शकतात. त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून महाराष्ट्राच्या तमाम लोकांचे वेळ घालू नये असं मला वाटतं. सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे कुठेतरी स्पष्ट करावं. दादा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून काम करतात, तर बारामतीमधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही पवार कुटुंबातल्या सदस्याला देऊ नये, अन्यथा आमचा त्या गोष्टीला विरोध असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना त्यांनी पत्र दिलंय. आणि यानंतर पुन्हा आता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी आता तुमच्याच पक्षाने दावा ठोकलाय की इथं आम्हाला. मी सांगितलं माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायची, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात. तिथले पदाधिकारी पत्र लिहितात, चर्चा करतात, शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो. त्यामुळे व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत. शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि लोकसभेला सुद्धा अशीच चर्चा झाली होती, पण एकत्रित आपण लढलो आणि जिंकलो सुद्धा, हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल.
फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.